So hello guys, today I'm gonna show you my morning routine. And if you also want to be fit and healthy like me, then follow these steps. एवढंच इंग्लिश येतं बरं का आपल्याला, त्यामुळे ना तेवढं इंग्लिश मारून आहे तुम्हाला तुम्ही माझे स्टेप्स दाखवतो. तर सगळ्यात पहिले बॉडीतले सगळे मसल मोकळे करून आपण आहे ना बॉडी मस्त पैकी गरम करून घेतली. आणि सगळ्यात पहिले आपण आहे ना सूर्यनमस्कार ट्राय करणार आहे. सूर्यनमस्कार केल्यामुळे ना बॉडी मधले ना भरपूर असे ना आजार कमी होते बरं का मित्रांनो. आणि जे लोक आहे ना लहानपणीपासून संघातल्या शाखेला जात असतील ना त्यांना या गोष्टी बरोबर जमत असतील बरं का. पण जे गेले नसतील ना त्यांनी हे बघून घ्या. सूर्यनमस्कार मारून झाल्यानंतर ना मस्त पैकी सपाटे वगैरे मारून घेतले बरं का. कारण सपाटे मारले नाही ना सगळेच मसल मोकळे होते. आणि सध्याच्या टाइम मध्ये ना प्रत्येक जणाला फक्त फुगलेले मसल आणि सुजलेली बॉडी लागते बरं का. कोणालाच मसल स्ट्रेंथ आणि बॉडी मध्ये ना स्टॅमिना नकोय. कारण काय विषय झालाय माहितीये का, स्टॅमिना आणि स्ट्रेंथ शिवाय कमवलेली बॉडी ना काहीच कामाची नसते. जितका टाइम आहे ना आपण जिम मध्ये व्यायाम करतो ना त्याच्यापेक्षा आपण निम्मा टाइम जरी ना मोकळ्या मैदानात व्यायाम केला ना तर तो व्यायाम आहे ना कधी पण फायदेशीर राहतो बरं का. कारण सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये जेव्हा आपण व्यायाम करतो ना तेव्हा आपली बॉडी ना जास्त ऑक्सिजन कंझ्युम करते. आणि त्यामुळेच आपलं माइंड ना दिवसभर फ्रेश राहतं आणि आपल्या डोक्यातलं टेन्शन सुद्धा कमी राहतं. आणि मग टेन्शन वरून आठवलं का टेन्शन फ्री राहण्यासाठी ना मित्रांनो कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी ना आपल्याला मेडिटेशन करावंच लागतं बरं का. कारण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं माणसाला ना परमानंद तेव्हाच भेटतो जेव्हा माणूस आहे ना काम गाळतो. आणि त्यामुळेच मित्रांनो ना दिवसातून कमीत कमी 8 तास तरी आपल्या बॉडीला आहे ना एक सेपरेट वेळ देत जा बरं का. आणि हा व्हिडिओ ना तुमच्या आळशी मित्रांना पाठवा बरं का. म्हणजे हा व्हिडिओ बघून तरी ते काहीतरी चालू करतील. आणि मित्रांनो आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतात तर लवकरात लवकर आहे ना आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.